गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या तिसऱ्या युनिटला सुरुवात करणार आहे आणि आजचा जो आपला लेक्चर आहे तो 63 नंबरचा आहे. चॅप्टर नंबर 14 इंटेग्रल ट्रान्सफॉर्म, युनिट नंबर 3 आणि हा शेवटचा युनिट आहे मित्र हो या पेपरचा. आर्टिकल 14.1 इंट्रोडक्शन. इंटेग्रल ट्रान्सफॉर्म्स आर यूज्ड इन द सोल्यूशन ऑफ ए पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन. इंटेग्रल ट्रान्सफॉर्म पार्शियल डिफरेंशियल इक्वेशनच्या सोल्यूशन मध्ये आपल्याला वापरायचा आहे. द चॉईस ऑफ ए पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्म टू बी यूज्ड for the solution of a differential equations depends upon the nature of the boundary conditions of the equation. परंतु हे कशावर अवलंबून आहे? नेचर ऑफ द बाउंड्री कंडिशन्स ऑफ द गिवन इक्वेशन and the facility with which the transform f of s can be converted to give f of x. आर्टिकल 14.2 इंटेग्रल ट्रान्सफॉर्म. काय आहे डेफिनेशन इंटेग्रल ट्रान्सफॉर्मची? द इंटेग्रल ट्रान्सफॉर्म f of s of a function f of x with the kernel k of s comma x is defined as I of f of x bracket complete which is equal to capital F of s which is equal to integral a to b f of x into k of s comma x dx. For example, ही झाली डेफिनेशन. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मची ही काय झाली डेफिनेशन. आता आपल्याला याच्यामध्ये जर कर्नेल ऑफ s कॉमा x दिलेला असेल तर वेगवेगळ्या डेफिनेशन्स कशा होतील. For example, number 1, Laplace transform with the kernel k of s comma x which is equal to e to the power minus sx. मित्र हो, लाप्लास ट्रान्सफॉर्म ची डेफिनेशन तुम्हाला माहित आहे. पहिल्या युनिट मध्ये आपल्याला हे चॅप्टर झालेलं आहे. लाप्लास f of x which is equal to capital F of s which is equal to 0 to infinity f of x e to the power minus sx dx. Number 2, Fourier complex transform with the kernel k of s comma x which is equal to e to the power minus I s x capital F of in bracket small f of x which is equal to capital F of s which is equal to 1 upon under root मध्ये 2 pi integral minus infinity to infinity f of x e to the power minus I s x into dx. आणि जर f of x ची किंमत काढायची असेल किंवा आपल्याला लिहायची असेल ज्याला इन्व्हर्शन फॉर्म्युला म्हणतात कॉम्प्लेक्स ट्रान्सफॉर्मचं, ते काय येईल? f of x which is equal to 1 upon under root 2 pi integral minus infinity to infinity capital F of s into e to the power minus I s x dx ब्रॅकेट मध्ये इन्व्हर्शन फॉर्म्युला. मित्र हो, तुम्हाला मी वारंवार सांगतो की फॉर्म्युले हे फार महत्त्वाचे असतात. आता याच्यामध्ये जे फॉर्म्युले येणार आहे ते फॉर्म्युले जर आपल्याला माहित नाही राहिले किंवा आठवले नाही तर आपण प्रॉब्लेम सोडवू शकणार नाही. त्यामुळे एखाद्या डेफिनेशन असेल, फॉर्म्युले असेल वापरलेले, हे सगळे तुम्हाला लिहून काढणं गरजेचं आहे एखाद्या नोटबुक मध्ये आणि त्याचं नेहमी वारंवार वाचन करणं गरजेचं आहे. थर्ड, फुरियर साइन ट्रान्सफॉर्म विथ द कर्नेल k of s comma x which is equal to sin s x.
f plus suffix s in bracket f of s bracket complete, which is equal to capital F of s, which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity f of x sin s x dx. आणि f of x which is equal to जर आपल्याला पाहिजे असेल इन्व्हर्शन फॉर्म्युला, तर which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity f plus suffix s of s sin s x dx. याला इन्व्हर्शन फॉर्म्युला म्हणता येईल. कशाचं? फुरियर साइन ट्रान्सफॉर्मचं. आता फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म विथ द कर्नेल k of s comma x which is equal to cos s x capital F plus suffix c in bracket f of x which is equal to capital F of s which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity f of x cos s x dx. आणि जर इन्व्हर्शन फॉर्म्युला पाहिजे असेल आपल्याला कोसाइन ट्रान्सफॉर्मचं, फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्मचं, तर ते असेल f of x which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity capital F plus suffix c of s फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म into cos sx dx इन्व्हर्शन फॉर्म्युला. पाचव्या नंबरला हँकेल ट्रान्सफॉर्म विथ द कर्नेल. या वेळेस k ऑफ स्मॉल k कॉमा s which is equal to x जेला सफिक्स n ऑफ sx. हँकेल साठी h कॅपिटल इन ब्रॅकेट f of x which is equal to capital F of s which is equal to integral 0 to infinity f of x into x जेला सफिक्स n ऑफ sx dx. आणि जर याचा हँकेलचा इन्व्हर्शन फॉर्म्युला पाहिजे असेल तर f of x which is equal to integral 0 to infinity s into f of s जेला सफिक्स n of sx dx, that is inversion formula. Next, sixth number, Hilbert transform with the kernel. K of s comma x which is equal to 1 upon s minus x capital F of s which is equal to 1 upon pi integral minus infinity to infinity f of x upon s minus x into dx. आणि जर इन्व्हर्शन फॉर्म्युला पाहिजे असेल आपल्याला हिल्बर्ट ट्रान्सफॉर्मचं विथ कर्नेल 1 upon s minus x, तर f of x is equal to 1 upon pi integral minus infinity to infinity capital F of s upon s minus x into dx. हा झाला इन्व्हर्शन फॉर्म्युला फॉर हिल्बर्ट ट्रान्सफॉर्म विथ द कर्नेल 1 upon s minus x. Next number, last, Mellin transform with the kernel k of s comma x which is equal to x raised to s minus 1 capital M of f of x. Mellin साठी capital M डिनोट केलेला आहे, हिल्बर्ट साठी h डिनोट केलेला आहे, हँकेल साठी h डिनोट केलेला आहे, हिल्बर्ट साठी. तर मेलिन साठी m in bracket f of x which is equal to capital F of x which is equal to 0 to infinity f of x into x raised to s minus 1 dx. मित्र हो, लाप्लास ट्रान्सफॉर्मच्या मदतीनं, तसं आपण लाप्लास ट्रान्सफॉर्म हा चॅप्टर युनिट फर्स्ट म्हणून शिकलेलो आहोत. आणि या लाप्लास ट्रान्सफॉर्मचा वापर करून ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्स कसं सोडवल्या जातात हे तुम्ही बघितलेलं आहे. आता इंटेग्रल ट्रान्सफॉर्मचा वापर करून आपण इथे पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन सोडवता आपल्याला येईल ते आपल्याला आता बघायचं आहे. We have already learned Laplace transform and also learned to solve the ordinary differential equations by using Laplace transform. Now integral transform are used in solving partial differential equation with
बाउंड्री कंडिशन्स. आता आपण काय बघणार आहोत की इंटेग्रल ट्रान्सफॉर्म पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करण्यासाठी कसं उपयोगात येईल बाउंड्री कंडिशन्स किंवा कंडिशन्स दिलेल्या असतील तेव्हा. लिस्ट ऑफ फॉर्म्युले ऑफ फोरियर इंटेग्रल्स. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. नंबर 1, फोरियर इंटेग्रल फॉर f of x is f of x which is equal to 1 upon pi integral 0 to infinity integral minus infinity to infinity f of t into cos u in bracket t minus x into du dt. Number 2, Fourier sine integral for f of x is f of x is equal to 2 upon pi integral limits from 0 to infinity integrals limits from 0 to infinity f of t sin ut sin ux du dt. Number 3, Fourier cosine integral for f of x is f of x is equal to 2 upon pi integral limits from 0 to infinity integral limits from 0 to infinity f of t cos ut cos ux du dt. मित्र हो, हे सगळे जे फॉर्म्युले आहे हे तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे, कारण की या फॉर्म्युल्यांचा आपण पुढे थेरम मध्ये किंवा प्रॉब्लेम मध्ये वापर करणारच आहोत. नेक्स्ट आर्टिकल 14.3 जे की महत्वाचा आहे, फोरियर इंटेग्रल थेरम. काय आहे त्याचं स्टेटमेंट? इट स्टेट्स दॅट f of x which is equal to 1 upon pi integral 0 to infinity integral minus infinity to infinity f of t into cos of u in bracket t minus x dt du. हे स्टेटमेंट आहे. सो प्रूफ. We know that Fourier series of a function f of x in interval minus c to c is given by f of x is equal to a0 by 2 plus summation n is equal to 1 to infinity an cos n pi divided by cx plus summation n is equal to 1 to infinity bn sin n pi upon c x. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आणि तुम्हाला फोरियर सिरीजची डेफिनेशन मी याच्या आधी सुद्धा एक्सप्लेन केलेली आहे. मग याच्यामध्ये आता a0 an bn जे कॉन्स्टंट्स आहे they are given by a0 is equal to 1 upon c integral minus c to c f of t dt. an is equal to 1 upon c integral minus c to c f of t into cos n pi upon c t dt. आणि bn is equal to 1 upon c integral minus c to c f of t sin n pi upon c into t dt. मित्र हो, इथं जे इंटरवल आहे तो मायनस सी टू सी आहे, म्हणून इथं 1 अपॉन सी आणि मायनस सी टू सी आलेला आहे. आता आपल्याला या फोरियर सिरीज आणि या कोएफिशिएंट म्हणजे फोरियर सिरीजचे कोएफिशिएंट्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. bn which is equal to 1 upon c integral minus c to c f of t into sin n pi upon c into t dt. Substituting the values of a0, an and bn in equation 1, we get. Hence f of x is equal to a0 by 2 होतं, म्हणून 1 by 2c integral minus c to c f of t dt प्लस an आणि bn च्या व्हॅल्यू मध्ये 1 upon c as well as integral minus c to c f of t dt आणि summation n is equal to 1 to infinity आपण कॉमन काढू शकतो. मग ते कॉमन काढलं, summation n is equal to 1 to infinity 1 upon c integral minus c to c f of t in bracket cos n pi upon c into t plus into cos n pi upon c into x plus sin n pi upon c into t sin n pi upon c into x ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर dt.
So which is equal to 1 upon 2c integral minus c to c f of t dt plus 2 न मल्टिप्लाय केलं, 2 न डिवाइड केलं, 2 टाइम्स समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी 1 अपॉन 2c इंटेग्रल माइनस c टू c f of t इन ब्रैकेट cos of n pi t अपॉन c माइनस n pi x अपॉन c ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर dt, कारण cos a माइनस b विच इज इक्वल टू cos a cos b प्लस sin a sin b हा फॉर्म्युला आपण इथे वापरलेला आहे. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन 2c इंटेग्रल माइनस c टू c f of t. आता दोन्ही टर्म मधून 1 अपॉन 2c इंटेग्रल माइनस c टू c f of t जर कॉमन काढलं तर पहिल्या टर्म मध्ये 1 शिल्लक राहील, dt पण काढलेला आहे, प्लस 2 समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी 1 अपॉन 2c आला बाहेर, इंटेग्रल माइनस c टू c आला बाहेर, f of t बाहेर, dt बाहेर, काय शिल्लक राहिलं 1 प्लस 2 समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी, याला आपल्याला cos ऑफ n पाय अपॉन c ब्रॅकेट मध्ये t माइनस x ब्रॅकेट कंप्लीट, पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर dt असं लिहिता येते. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. आपल्याला माहितच आहे सिन्स कोसाइन फंक्शन्स आर इवन फंक्शन्स that is cos of minus theta is equal to cos theta. The expressions 1 plus 2 times summation n is equal to 1 to infinity cos of n pi upon c in bracket t minus x which is equal to summation n is equal to minus infinity to infinity cos of n pi upon c in bracket t minus x. मित्र हो, ही टर्म आपल्याला समजली नसेल कारण की इकडे बघा आणि इकडे बघा, परंतु इथं काय आहे, इथं n इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी लिहिलेला आहे, त्यामुळे तुमचा n जो आहे तो कुठून कुठपर्यंत जात आहे, n इज इक्वल टू 0 आहे, राईट हँड साइडला n इज इक्वल टू 0 पासून 1 2 3 अप टू इन्फिनिटी आणि लेफ्टला 0 -1 -2 अप टू मायनस इन्फिनिटी एवढ्या व्हॅल्यू याच्यात समाहित आहे. मग यांची किंमत जर 0 ठेवली तर cos 0 काय येते हो, 1 येते. ही झाली तुमची 1 व्हॅल्यू. आता जर तुम्ही यांची किंमत -1 -2 -3 -4 अप टू मायनस इन्फिनिटी मध्ये इन्फिनिटी पर्यंत ठेवलं काय येईल, तुम्हाला माहित आहे की cos जो आहे हा इवन फंक्शन आहे, म्हणजे cos ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू cos थीटा येते, म्हणून cos ऑफ मायनस यांची किंमत 1 असेल तर मायनस पाय बाय सी इन ब्रॅकेट टी मायनस एक्स विच इज इक्वल टू cos ऑफ पाय बाय सी इन ब्रॅकेट टी मायनस एक्स, म्हणजे सगळे काय होतील हो, पॉझिटिव्ह होतील. मग cos पाय बाय सी येईल in cos pi by c in bracket t minus x, cos 2 pi by c in bracket t minus x, cos 3 pi by c in bracket t minus x, असं हे n वेळा येतील. किती वेळा येतील, n पर्यंत ठेवलं तर n वेळा येतील. आणि जर cos ची किंमत मायनसच्या n ची किंमत -1 -2 च्या ऐवजी +1 +2 +3 अप टू इन्फिनिटी ठेवलं तरी काय येईल हो, तरी n टर्म्स येईल, पण कशा, cos पाय बाय सी इन ब्रॅकेट टी मायनस एक्स, cos 2 पाय बाय सी इन ब्रॅकेट टी मायनस एक्स, cos 3 पाय बाय सी इन ब्रॅकेट टी मायनस एक्स. म्हणजे काय होऊन राहिलं, 2 वेळा n टर्म्स मिळत आहे तुम्हाला, प्रत्येक रिपीटेड होता, प्रत्येक टर्म रिपीटेड होत आहे आणि त्या 2 वेळा मिळत आहे. निगेटिव्ह व्हॅल्यू जरी ठेवली आहे यांची -1 पासून मायनस इन्फिनिटी पर्यंत आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू जरी ठेवली तरी दोघांच्या सारख्याच व्हॅल्यू येतात, म्हणून 2 टाइम्स समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी cos ऑफ n पाय बाय c इन ब्रॅकेट t मायनस x, आणि म्हणून लेफ्ट हँड साइडला जी टर्म आहे त्या टर्मच्या बदल्यात राईट हँड साइडची टर्म आपल्याला समेशन n इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू
इन्फिनिटी कॉस n पाय बाय सी इन ब्रॅकेट t मायनस एक्स लिहिता येते. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये ठेवू आपण. हेन्स इक्वेशन 2 बिकम्स f of x which is equal to 1 upon 2c integral minus c to c f of t in bracket summation n is equal to minus infinity to infinity. म्हणजे ह्या ब्रॅकेटेड व्हॅल्यूच्या बदल्यात cos of n pi by c in bracket t minus x into dt राहिला इथे into dt hence equation 2 becomes f of x is equal to 1 upon 2c integral minus c to c f of t in bracket summation n is equal to minus infinity to infinity cos n pi by c in bracket t minus x bracket complete bracket च्या बाहेर dt. आता काय केलेलं आहे 1 upon 2c आहे ना, तर त्याच्या जागी पाय न मल्टिप्लाय केलेला आहे आणि पाय न डिवाइड केलेला आहे आणि हा जो c आहे तो आतमध्ये लिहिलेला आहे. सो विच इज इक्वल टू 1 upon 2 पाय इंटेग्रल मायनस c टू c f of t इन ब्रॅकेट पाय बाय c. हा पाय पाय कटला आणि हा c इथं आला, म्हणजे आपली टर्म जी आहे तीच आहे. समेशन n इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी cos n पाय बाय c इन ब्रॅकेट t मायनस x ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर dt. लेट अस नाउ assume that c increases infinitely so that we may write, जर c इन्फिनिटी कडे जात असेल तर n पाय अपॉन c च्या जागेवर आपल्याला u घ्यायचा आहे आणि पाय बाय c च्या जागेवर आपल्याला du घ्यायचा आहे. काय करायचं आहे? Let us now assume that c increases infinitely so that we may write n pi by c is equal to u and pi by c is equal to du. जर c इन्फिनिटी कडे जात असेल म्हणजे लिमिट c टेंड्स टू इन्फिनिटी, at that time you should substitute n pi by c which is equal to u and pi by c is equal to du, and this assumption gives limit c tends to infinity in bracket pi by c summation n is equal to minus infinity to infinity cos of n pi by c in bracket t minus x which is equal to, या समेशन च्या बदल्यात इथं मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी आलं इंटेग्रल फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. पाय बाय सी च्या जागेवर आपल्याला du ठेवायचं होतं जर c टेंड्स टू इन्फिनिटी कडे जर जात असेल तर, आणि n पाय बाय c च्या ठिकाणी u ठेवायचं होतं जे की आपण इथे ठेवलेलं आहे. सो विच इज इक्वल टू 2 टाइम्स इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी cos of u in bracket t minus x du. मित्र हो, तुम्हाला माहित आहे बिकॉज ही प्रॉपर्टी आपण डेफिनाइट इंटेग्रलची प्रॉपर्टी 11वी 12वी मध्ये बघितलेला आहे. मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी f of x dx which is equal to 2 times integral 0 to infinity f of x dx. f of x is even. इवन फंक्शन ची डेफिनेशन काय आहे हो? ए फंक्शन f of x is said to be even if f of minus x is equal to f of x, and a function f of x is said to be odd if f of minus x is equal to minus f of x. मित्र हो, इथे cos of u in bracket t minus x हे जे फंक्शन आहे cos of x, it is a even function. That's why काय होईल 2 times येईल 0 to infinity f of x dx, म्हणजे इथे f of x ची किंमत cos u in bracket t minus x आहे. And integral minus infinity to infinity f of x dx which is equal to 0, f of x is an odd function. odd असेल तर 0, even असेल तर 2 times limit minus infinity to infinity च्या ऐवजी 0 to infinity. Putting this value in equation 3, we get f of x is equal to 1 upon 2 pi integral minus infinity to infinity f of t in bracket जी व्हॅल्यू काढली आपण 2 times integral 0 to infinity cos of u in bracket t minus x into du bracket complete bracket च्या बाहेर dt. So thus हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. f of x is equal to 1 upon pi. हे जे लिमिट्स
फ्रॉम 0 टू इन्फिनिटी आहे ते आधी लिहिलं, 0 टू इन्फिनिटी हे नंतर लिहिलं, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ टी कॉस ऑफ यू इन ब्रॅकेट टी मायनस एक्स इंटू मात्र आता डी टी आधी लिहिलं, डी यू नंतर लिहिलं. का केलं हो असं? आपल्याला माहित असेल ऑर्डर ऑफ इंटेग्रेशन कॅन बी चेंजेबल. मग आपण काय केलं, ही जे इंटेग्रेशन होतं नंतरचं त्याला आधी घेतलं, म्हणून नंतरचं जे विथ रिस्पेक्टिव्ह होतं टी त्याला आधी घेतलं. हे जे पहिले इंटेग्रल होतं मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी याला नंतर घेतलं. विथ रिस्पेक्ट टू जे डी यू म्हणजे यू होतं त्याला नंतर घेतलं. म्हणजे ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन कॅन बी चेंजेबल. नोट मध्ये एफ ऑफ एक्स बद्दल कसं डिफाइन आहे ते बघून घ्या. वी हॅव अज्युम्ड द फॉलोइंग कंडिशन्स ऑन एफ ऑफ एक्स. हा जो थेरम होता तो इथेच संपलेला आहे. सो नोट वी हॅव अज्युम्ड द फॉलोइंग कंडिशन्स ऑन एफ ऑफ एक्स. नंबर 1, एफ ऑफ एक्स इज डिफाइंड as single valued except at finite points in minus c to c interval. दूसरा नंबर, f of x is a periodic outside minus c to c with period to c. तीसरा, f of x and f dash of x are sectionally continuous in minus c comma c. And 4, integral minus infinity to infinity mod f of x dx जर converges होत असेल, that is f of x is absolutely integrable in minus infinity comma infinity ब्रॅकेट मध्ये म्हणजे इंटरवल. मित्र हो, आज आपण या लेक्चर साठी इथेच थांबणार.